नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. रेसिपी अशी तर जुनीच आहे, पण करण्याची पद्धत अगदी मस्त आहे आणि नवीन शिकणाऱ्यासाठी तर अगदी उपयुक्त आहे. चला तर पाहूया. आता ह्या ठिकाणी मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत, जसे की कांदा, बटाटा घेतलेला, शिमला मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण अद्रक आपण ठेचून घेत आहोत. आता हे सर्व जिन्नस आपण साईडला ठेवून घेणार आहोत आणि ह्या ठिकाणी मी 1 वाटी तांदूळ घेतलेले, स्वच्छ करून घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी आपण जे तांदूळ घेतलेत ते आपण इंद्रायणी तांदूळ घेतलेले. जो पदार्थ आपण बनवणार आहोत तो इंद्रायणी तांदूळापासूनच भन्नाट होतो आणि मस्त लागतो. त्यासाठी आपण ह्या ठिकाणी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. आता ह्या ठिकाणी काही आपल्याला डाळी घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी 1 चमचा इतकीच आपण उडद डाळ घेतलेली आहे. 1 चमचा चणा डाळ घ्यायचं आहे. 1 चमचा इतकीच मूग डाळ घेतलेली आहे. 1 चमचा मसूर डाळ घ्यायचे. त्या चमच्याने 1 चमचा ह्या ठिकाणी आपण तूर डाळ घेतलेली आहे आणि पाणी टाकून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. सर्व डाळी जे की पावडर लावलेल्या असतात त्यामुळे आपल्या डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. जे धुतलेलं पाणी आहे त्यात आपल्याला झाडाला टाकायचं. पाणी वेस्ट करायचं नाही. जेव्हा तांदूळ धुतो ते झाडाला पाणी टाकलं की अगदी फुलं छान येतात. आता पाणी टाकून झालेलं आहे. डाळीमधलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे. आता गॅसवरती कढई ठेवली आहे. साधारण 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे. जिरे मोहरी छान तडतडली की जो कांदा कट करून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे. आता सुरुवातीला आपण कांदा टाकून दिलेला आहे. कांदा थोडा तळला की त्यामध्ये जे भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या थोड्या थोड्या करून आपल्याला सुरुवातीला टाकून द्यायचे. या ठिकाणी बटाटा टाकून घेतलेला आहे. टोमॅटो टाकून दिलेला आहे. शिमला मिर्च टाकून द्यायचा आहे. तुमच्याकडे जर दुसऱ्या कुठल्या आणखी अवेलेबल असलेल्या भाज्या टाकलात तरी चालतात. इतक्याच असल्यामुळे ह्या ठिकाणी मी इतक्याच भाज्या टाकलेली आहे. आता सर्व भाज्या टाकून झाल्या आहेत. थोडंसं आपल्याला 2 मिनिटाकरता असंच मिक्स करून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 चमचे इतके आपण शेंगदाणे टाकून दिले. तेजपत्ता टाकून दिला. 4 ते 5 इतके आपण ह्या ठिकाणी तेजपत्ता टाकलेले आहेत. लवंगा टाकल्या तरी चालतात, पण मी ह्या ठिकाणी टाकलेली नाही. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनिटाकरता आपला गॅस मीडियम ठेवून असंच तळून घ्यायचं आहे सर्व जिन्नस तेलामध्ये. आता ह्या ठिकाणी काही मसाला टाकायचा आहे. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. पाव चमचा हळद टाकलेली आहे. अर्धा चमचा मीठ टाकले. लाल तिखट, मीठ, मसाले आपल्या चवीनुसार कुठलेही टाकलं तरी चालतात. मी रेग्युलर जे आपण घरी वापरतो तेच टाकलेले आहेत. जो घरी मसाला तयार करतो तेच मसाला टाकलेला आहे. दुसरे कुठलेच मसाले ह्या ठिकाणी आपण यूज केले नाही आहेत. आता सर्व जिन्नस मिक्स झाले की 2 मिनिटाकरता गॅस चालू ठेवून जे तांदूळ आणि डाळी आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आता ह्यामध्ये टाकून द्यायचे आणि 2 मिनिटाकरता तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. ह्या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे. 1 बाउल इतकं पाणी मी टाकलेलं आहे. 1 वाटी तांदूळासाठी 3 वाट्या तांदूळ ही परफेक्ट मेजरमेंट आहे आणि डाळीसाठी 1 वाटी टाकलेला आहे. तुमच्या तांदूळाच्या आणि डाळीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ह्या ठिकाणी पाणी टाकू शकता. पाणी ही कमी जास्त लागू शकते. जुना तांदूळ असेल तर पाणी हे जास्तीचं लागतं आणि नवीन असेल तर थोडंसं कमी लागतं. 1-2 मिनिटाकरता आपण गॅस चालू ठेवला होता फुल करून. उकळी छान आलेली आहे. असंच आपल्याला गॅस आता ह्या ठिकाणी आपण गॅस मीडियम करणार आहोत आणि ह्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. एक 5 ते 7 मिनिटाकरता आपण ह्या ठिकाणी गॅस मीडियम ठेवलेला होता आणि पाणी पूर्ण ऑब्झर्व केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपली खिचडी शिजलेली आहे आणि मस्त वास येत आहे. अगदी इंद्रायणी तांदळाची खिचडीचा चव अगदी भन्नाट असते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. नेहमीच्या तांदळाची जर आपण करतोच, पण इंद्रायणी तांदळाच्या खिचडीला चव अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ही खिचडी कशी झाली आहे किंवा तुम्ही खिचडी कशी बनवता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहायचा ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. अगदी मस्त मऊसूत आपली ही खिचडी कढईमध्ये छान शिजलेली आहे. आता ह्या ठिकाणी आपण थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली ती वरतून टाकायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. गरम खिचडीमध्ये छान लागते आणि वरून टाकलेल्या कोथिंबीरची चव अप्रतिम राहते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तेलात टाकलं तरी चालते, पण ह्या ठिकाणी मला थोडंसं कच्चीच कोथिंबीर आवडते त्यामुळे मी वरतून टाकलेली आहे. आता खिचडी आपल्याला प्लेटमध्ये लावून घ्यायचे. अगदी छोट्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये जर अशी खिचडी बनवली तर सर्वांनाच आवडते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अप्रतिम चवीची खिचडी बनवून तयार झालेली आहे. जर माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील. आता ह्यासोबत खाण्यासाठी थोडंसं बीट घेतलेलं आहे. तुम्ही टोमॅटो, काकडी कुठलेही घेतलं तरी चालते. साजूक तूप 1 चमचा टाकून गरम गरम आपली इंद्रायणी खिचडी तयार झालेली आहे.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.